गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बघा सकाळ सकाळचं आमच्याकडचं मस्त वातावरण झालं, छान. सूर्य पण उगवलाय आणि आता काय म्हणतात ते रथसप्तमीचं उपास चालू होतं आजच्या उद्याचा दिवस. त्यामुळं आत्याने सूर्याची पूजा केली आणि आत्या गेल्या आतमध्ये घरात चहा प्यायला. मला सांगितलं हळदी कुंकू व्हायला. काय सकाळी देवपूजा पण मस्त झालेली, छान अशी अगरबत्तीचा सुगंध सुटलेला आहे. चला तर मग बायका बऱ्याच काय काय करतात बरं का रथसप्तमीच्या उपासाला. सूर्याला व्हायचं असतं आधी. नंतर तुळशीला लावायचं. छान सूर्य नमस्कार घालते. चला पण असं का तर ओवसतात सूर्याला पण संक्रांत झाल्यावर. आमच्या इकडं सकाळ सकाळचं बघा वातावरण ते कसं हिंडतंय, या कमन हिंडतंय. काय जण उठून आंघोळीचं बघायचं जायचं असं कुठंतरी. चला गायची घालूट राहिली थोकुलच. काय नाही, माझं काम चालू आहे. काय काम चालू? तुम्ही तिकडून आला म्हणून म्हटलं चला दाखवा का हिंडताय सकाळ सकाळ विचारावं. चला म्हणलं थोडं फिरावं, जरा व्यायाम करावं. असला कसला व्यायाम तुमचा? मग कसला तो? आदनन मधनं कुठनं पण त्याला गोल तरी येडं मारा की. अन्न डॉन उठतोय का नाही? उठवा की. ओय डॉन, ज्ञानेश्वरी आंघोळ करून किती मांजार खेळवू नको. मांजार दे सोडून आतमध्ये. गाईचं काम राहिलंय की आवरायचं. वासरू काय म्हणतंय बघावं लागेल आधी. वासराचं काय चाललंय बघून त्याची. वाटाण्याची भाजी करायची होती, आजच्या दिवस जायचंय रानात ना. मावशी आहेत आजच्या दिवस, त्याच्यामुळं वाटाणा सोडलाय. आत्या म्हणजे भाजी काढायचं उरत पटापटा बाहेरचं. रानात जायचंय ना, लगेच 10 वाजतात. त्या बरोबर 10ला येतात. काय होईल तेवढं काम उरकून पटापटा आत्या जातात त्यांच्यावर, मी जाते परत पाठीमागणं. असं गाय वराटी या म्हणलं काय झालं काय सकाळ सकाळ हे ते एकदा लावावं लागतं. ही का तर ही कुत्र्यांचं भाव वाटतं ना, कुत्रे ही चावायचं. सगुणा उठून बसली हो का दूध प्यायसाठी. अजून लगेच नाही ती जीभ आत घे. जीभ कशाला बाहेर काढती सारखी सारखी? हा तुझं तर त्या बारक्या पोराच्या वर झाले. चला वाढण हिन कुणी टाकलेलं का गाय आणि सुटलेली काय माहिती. आत्याने परत रात्री मी तिकडे गेल्यावर काय केलं होतं. चला आता उरकून द्या बाबा, लय उशीर झालाय. वराट्याला आत्या माझ्या नावाने. इकडे बाय धर की फोन, धर घेऊन जा फोन. नाही की तिकडं हा आंघोळ करते तू, मग माझं उरकू का? स्वयंपाकाचं ही करायचंय सकाळ सकाळचं. चला वातावरण म्हणलं असं रथसप्तमीच्या आजचा उद्याचा दिवस आहे. रविवारी तर उठायच्यात. आंघोळ केली का बाई तू? कुठं चालवलंय ती? पप्पाने मागितले मी. अण्णा उठला का? पान तापले तर घ्या आंघोळ करून उरक पटापटा. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळी काय काम चाललंय बघा आमच्या ज्ञानेश्वरीचं. होय ज्ञानू काय चाललंय? उठायला उशीर झाला का? उठाय उशीर झाला. व्यायाम चुकला ना तुझा. तर नाचून नाचून उड्या हाणून हाणून दमून गेली की तू. किती तर गाणी तर घेतल्यात काय जणू. रोज या गाण्यात बदलते आणि रोज त्या गाडी पशी वाटा उकणून उकणून पार हे करून ठेवलंय. मम्मी हा गाणी एकच पण रिमिक्स आहे, त्यामुळे तुला वेगवेगळे वाटत असत. हो ना, एकच गाणं आहे पण एवढी कशाला मग रिमिक्स करून घेतले ते? कुठे 3 का 4 5 त्या गाडी पशी नाचून नाचून तुम्हाला दाखवते मी कसलं हे केलंय ती. हा असं ते अख्ख्या गाण्याची माझी प्रॅक्टिस झाली. झाली का पारुशी कुठली तर माझ्याकडे? चला आता माझं मी काम करते. गुळी ठेवायची आधी महत्वाचं म्हणजे. ह्याची ब्लॅक थीम कुणा केली ग? मलाच कळा नाही मोबाईलचं काय झालंय. ती मोबाईलच ही झालाय सगळं. ते सिस्टीमच हल्ली मला तर त्या मोबाईलमधलं काहीच कळा ना. सकाळ सकाळी मग पप्पाकडे दिलं तर म्हटलं ह्याला काय झालंय बघा. काय ओपन झालं तर ती कट व्हायना, कट केलं तरी ती जाईना पण काहीच व्हायना. काय नाही, ते ब्लॅक थीम म्हणजे काय 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 माहिती अन्नाची कला.
आणि आयफोनचं अशी कमाल आहे, एखादं ॲप जर ओपन झालं ना ती कसंच कट होत नाही. पार मोबाईल स्विच ऑफ करा, परत काढा, काही करा, मला तर ते जातच नाही. होतं जेव्हा ती पप्पाकडे नेऊन देईन तेव्हा ती पप्पा नीट करेल, मला तर त्यातलं समजा. त्याच्यामुळे मी ह्या साईडला दाबलं ना की लगेच कट होतं आणि वर करायचं. आयफोनला मी लय अपदत नाही. कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टीत आपल्याला लय कळत नाही त्यातलं कशाला अपदायचे. जेवढ्यापर्यंत कळतं ना तेवढ्यापर्यंत जायचं, तिथनं पुढं कळत नाही, तिथनं पुढं मोबाईलमध्ये घुसायचंच नाही. काय झालं कुठं ना माझ्याकडून फोनला तर मला काय साधे शिवाय बसायच्या. होय काय सोपं आहे का नाही. एक तर कधी न वापरलेला फोन, मम्मीला आयफोनचा पासवर्ड माहित नाही, काय नाही. पासपोर्ट माझ्याच नावाचा आहे. ती नाही आयडीचा ह्याचा. आयडीचा ह्याचा मी आयडीचा ह्याचा कशाला पासपोर्ट ठेवते. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला बाद झाला आता, हा मला उरकू द्या काम, नाहीतर आता लय ही झाले. उठ फटाफटा. छान अगरबत्तीचा छान वास येतोय, सर्दी झाली पण वास येतोय. पाहिजे सगळ्यांना सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा. गावाकडचं वातावरण असंच असतं. कोणाच्या गुरं, कोंबड्या, शेरडं, कुत्री, मांजरं उठल्या उठल्या स्वयंपाक, इथं नाश्ता, चहा, पाणी असलं काय नसतं. उठली की माणसं स्वयंपाकाला लागते. ती पुढे झाडले होतील जातं, तो कोण दारा काढायचो, कोण गोळी भुसा ठेवायला. तर ही अशी गाईला पेंट ठेवावं लागते. असे त्याच्यामुळं तिला वाईट दूधही होतो, टाकवा येतो. हे असं भुसा काही चारत नाही आम्ही, फक्त पेंडत चारतो. असं द्या. बाय सगळ्यांना, शुभ सकाळ.